हो दिसते, दिसते ते सरप्राईज टेस्ट दिसते. सरप्राईज टेस्ट तुम्हाला दिसतंय पण ते मला दिसत नाहीये आता, कारण मी काय सांगायचं ते मलाच दिसत नाहीये इथे आता. हम्म, 2 सेकंद थांबा आता, मला काही कळे ना इथे. आलंय. ओके. दिस ओके. दिसते. तर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ ग्लोबल सिक्वेन्स अलाइनमेंट. ग्लोबल, लिहून हो घेऊ मॅडम. लिहून घ्या, कारण की तुम्ही सॉल्व करताय नाही करताय, मला कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला दिसणार नाही. लिहून घ्या आणि पटकन सॉल्व करायला सुरुवात करा. 5 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे, त्यात आपल्याला होमोलॉगस सिक्वेन्स दिलेला आहे आणि क्युरी सिक्वेन्स दिलेला आहे, बरोबर आहे. त्याची अरेंजमेंट तुम्हाला करायची आहे. देन the example given score matrix value. मॅट्रिक्स स्कोर मध्ये मॅच साठी +1, मिसमॅच साठी -1 आणि गॅप साठी -2 व्हॅल्यूज दिलेले आहेत. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय, एक्झाम्पल सॉल्व करायचंय फक्त, कारण मी तुम्हाला आता कमी वेळ देते त्याच्यामुळे फक्त सॉल्व करा आणि स्ट्रेस बॅकचा ॲरो द्या आणि तुमचं एक्झाम्पल टॅली झालंय का तेवढं फक्त एका लाईन मध्ये खाली लिहा. इन्स्ट्रक्शन लक्षात आलंय? सर्वांचं लिहून झालंय? नाही झालं अजून. ओके, लिहून घ्या आणि सिक्वेन्सिंग लिहिताना व्यवस्थित लिहा. एक जरी सिक्वेन्स चुकला तर पूर्ण एक्झाम्पल चुकणार आहे, एवढं लक्षात ठेवा. किंवा त्याचा सिक्वेन्स जरी चुकला तरी तुमचं जे आउटपुट येणार आहे ते रॉंग येणार आहे. झालं का? हो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन, सॉल्व द एक्झाम्पल ऑफ लोकल सिक्वेन्स अलाइनमेंट. 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय सॉल्व करायचं आहे, होमोलॉगस सिक्वेन्स दिलाय आणि क्युरी सिक्वेन्स दिलाय, बरोबर आहे. आणि ह्या एक्झाम्पल साठी गिवन दिलंय स्कोर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स स्कोर मध्ये मॅच दिलेला आहे +1, मिसमॅच -1 आणि गॅप व्हॅल्यू -2. ठीक आहे, आता यामध्ये स्ट्रेस बॅक करायचंय आपल्याला आणि लोकल सिक्वेन्स अलाइनमेंट ही बायनरी कोडिंगने केली जाते, हे तुम्हाला माहीतच असेल, तरीही मी एक क्लू द्यायचा म्हणून तुम्हाला देऊन ठेवते. ठीक आहे, आणि या क्युरी सिक्वेन्स मध्ये जे डॅश दिसतात ते गॅप आहेत, लक्षात घ्या. गॅप व्हॅल्यूज टाकायचे आहेत तिथे. बोला. लिहून झालं की मला सांगा. CTC AAGC झालंय लिहून? गिवन दिलेल्या मॅट्रिक्स व्हॅल्यू सेम आहेत, म्हणजे यात नाही लिहिल्या तरी चालेल तुम्ही, म्हणजे तेवढा वेळ वाचेल तुमचा. ठीक आहे. मॅडम, हा तुम्ही टेक्स्ट बॉक्स मध्ये ग्लोबल सिक्वेन्स अलाइनमेंटचा तो डेटा एक टाका, म्हणजे होमोलॉगस सिक्वेन्स आणि क्वेरी सिक्वेन्स, आणि लोकल सिक्वेन्सचा पण टाका. काही काही ना स्क्रीन दिसत नाही ना, त्यामुळे ओके, एक्झाम्पल त्यांना नाही दिसणार. हा, बरं टेक्स्ट. टाकते चालेल. ठीक आहे, झालं सर्वांचं मग? हा. ओके, चला. 1 2 3 4 5 6 7 9. सर्वांनी कॅमेरे ऑन करा, बाकीच्यांचे का बंद आहेत?
हॅलो पूनम, प्रियंका, पूर्ण 12 जण आलेले आहेत आज आपले. सॉल्व करताय का सुजाता? ओके, स्क्रीन दिसत नाहीये का? एक्झाम्पल टाकते मी, 2 मिनिट थांबा. एक्झाम्पल ऑफ ग्लोबल ओके, त्यामध्ये घ्या तुम्ही होमोलॉगस मध्ये A T C E A G. Okay, then द्यायचंय तुम्हाला. बोलू नका, म्यूट करा स्वतःला. T A G. ठीक आहे. गॅप व्हॅल्यू त्याच्यासाठी मॅट्रिक्स व्हॅल्यू. ठीक आहे. मॅच साठी घ्या मॅच साठी घेतोय आपण +1. ठीक आहे. देन मिसमॅच साठी घेतोय आपण -1. ओके. अँड गॅप साठी घेतोय आपण इट इज -2. ओके, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता चॅट बॉक्स मध्ये दिसतंय सगळ्यांना एक्झाम्पल? स्वाती, प्रियंका, कॅमेरे ऑन ठेवायचे बेटा, ऑफ करायचे नाहीत. ठीक आहे. आता लोकल अलाइनमेंट साठीचं एक्झाम्पल टाकत आहे मी. आधी ग्लोबलचा सॉल्व करून घ्या आणि नंतर लोकलचं करा. ठीक आहे. लोकल अलाइनमेंट साठी होमोलॉगस सिक्वेन्स मध्ये CTCAAGC. ओके. देन क्युरी मध्ये CT गॅप AA गॅप T. ओके, 6 झालेत का? हे वरचे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. ओके. आणि जे गिवन व्हॅल्यू दिलेल्या आहेत एक्झाम्पल साठी त्या वरच्याच आहेत. मॅच साठी +1, मिसमॅच साठी -1 आणि गॅप साठी -2 सॉरी. ठीक आहे. ह्या कोण आहेत बरं? स्वाती वगैरे सांगून सुद्धा तुम्ही कॅमेरा ऑन करत नाहीये. सुरेखा, आणि 12 होते त्यातले 9च राहिलेत आता. कोमल नाहीये आज पण.
इझी आहे ना एक्झाम्पल? नको करूस. इझी आहे एक्झाम्पल? सोडवल्यासारखं वाटतंय, सॉल्व केल्यासारखं वाटतंय का?
चला किती राहिलंय बेटा? पुढे राहिले मॅडम. झालं बेटा? नाही, सकाळी सकाळी काय मॅडमने डोक्याला टेन्शन लावलंय? एक्झाम्पल मोठे आहे ना त्यामुळे. आता फक्त तुम्हाला 8 मिनिट देणार आहे मी, कारण 10:40ला आपली मीटिंग संपणार आहे. तुम्हाला जी नेक्स्ट मीटिंग आहे ओरिएंटेशनची, तिला जॉईन व्हायचं आहे लगेच, ठीक आहे? आणि जेवढं झालं असेल, जसं झालं असेल तसं मला तुम्ही क्लासरूमला सेंड करा, जी आपली MSc ची गुगल क्लासरूम आहे त्याला. लोकल सिक्वेन्स अलाइनमेंट मध्ये बायनरी डिजिट घ्यायचे, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही बायनरी डिजिट नाही घेतले तर पूर्ण एक्झाम्पल ते तुमचं रॉंग होणार आहे. ग्लोबल आणि लोकल सिक्वेन्स अलाइनमेंट मध्ये डिफरन्स काय आहे? तर लोकल अलाइनमेंट मध्ये आपल्याला बायनरी डिजिट घ्यायचे, म्हणजे निगेटिव्ह घ्यायचं नाही. आणि निगेटिव्ह आलं तर तिथे 0 ठेवायचं आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. ती 1 असो, 2 असो, 3 असो, अदरवाईज 5, 6, 7 जी असेल ती, बट ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे लोकल सिक्वेन्स अलाइनमेंट मध्ये. लक्षात आलंय? आणि ग्लोबल सिक्वेन्स अलाइनमेंटचं एक्झाम्पल जेव्हा आपण सॉल्व करतो, तेव्हा त्या एक्झाम्पल मध्ये जो सर्वात मोठा नंबर असेल तोच नंबर आपल्याला घ्यायचा आहे. 3 नंबर जरी आपण टाकले तरी त्यातला मोठा नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि त्या मोठ्या नंबर पासूनच पुढचं सिक्वेन्सिंग टाकत जायचं आहे, ठीक आहे? चला, शेवटचे 6 मिनिटं राहिलेत तुमचे. मॅडम, बोला. ग्लोबल सिक्वेन्स अलाइनमेंट मध्ये ते मोठी संख्या कुठनं घेतली ते एरो दाखवायचे आणि नंतर परत ट्रेस बॅकचं पण दाखवायचं ना? येस, का ते नाही ते ट्रेसबॅक नाही दाखवलं? ट्रेसबॅक दाखवायचा ग्लोबल मध्ये पण आणि लोकल मध्ये पण. ट्रेसबॅक हो, कुठून दोन्ही. दाखवतो?
जो आपला एंड पॉइंट आलाय तिथून आपल्या इनिशियल हो. पॉइंट पर्यंत. ठीक आहे. पण ते जे असते ना बघा, आपण मोठी व्हॅल्यू कुठनं घेतले ते पण एरो दाखवू ना? ते पण एरो तसे असे तिरपे वगैरे खूप जास्त येत असतील. हा खूप येत मग नको ना, ट्रेस बॅक दिसायचं नाही. हा, ट्रेस बॅक घेताना फक्त जो आपला एंड पॉइंट आहे आणि इनिशियल पॉइंट आहे त्यामध्ये जर 2 4 तर आलेलंच नसेल ना, 2 1 आलेलं असेल. हो. हा, तर तसं ट्रेस बॅकिंग करा फक्त. आता ही जी टेस्ट घेतलेली आहे आपण, ह्या टेस्ट विषयी प्रत्येकाच्या काहीतरी क्युरीज असणार आहेत आणि त्या असायलाही पाहिजेत. बरोबर आहे. तर तुम्ही ज्या वेळेला गुगल क्लासरूमला ह्या टेस्ट सेंड करणार आहे मला, त्याच वेळेला तुम्ही मला तुमच्या काही क्युरीज असतील वगैरे काय असेल नसेल ते तिथे सेंड करा. मग मी तुम्हाला त्याचं काय सोल्युशन आहे किंवा तुम्हाला कुठे प्रॉब्लेम आलाय ते सगळं सॉल्व्ह करणार आणि सगळं सांगणार. ठीक आहे. ज्या मुलींचे व्हिडिओ ऑन होत नाहीत त्यांनी ऑडिओ तरी ऑन करा. म्यूटचा अनम्यूट करा आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे, कुणाकुणाला काय प्रॉब्लेम येत आहे ते मला सांगा. ठीक आहे. पूनम, प्रियंका, सुरेखा, का नुसतंच बंद करून ठेवायचं दोन्ही पण आणि काहीच मॅडमला रिस्पॉन्स द्यायचा नाही असं नाही ना बेटा? ओके. एक्झाम्पल सॉल्व्ह झालेत? हो. पूजा, काही प्रॉब्लेम आहे बेटा? ओके. सुजिता, सदाशिव म्हणून हा नंबर आहे. तुझं नाव काय बेटा? मयुरी. ओके. मयुरी, प्रॉब्लेम आहेत काही? आहेत का काही प्रॉब्लेम? ओके. फक्त 1 मिनिट आहे तुमच्याकडे. ठीक आहे. आता ह्या 1 मिनिटात तुम्ही काही पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही. बरोबर आहे. जिथे असाल तिथे स्टॉप व्हा आता आणि माझ्याशी कम्युनिकेट करा. झालंय पूजा? ओके. आता माझ्याशी कम्युनिकेट असं करायचंय की हे जे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत यात आपल्याला काही कन्फ्युजन आहे का? कन्फ्युजन आहे का? कन्फ्युजन फक्त एवढंच असेल की आपण आता अभ्यास केलेला नाही किंवा ते आपल्या डोक्यात नाही. बरोबर आहे. म्हणूनच त्यासाठी सरप्राईज टेस्ट घेतलीये मी, कारण बरेच दिवस झाले हा युनिट शिकवून आणि त्यावर मी काहीच बोलले नाही आणि तुम्ही ते परत सॉल्व्ह करूनही बघितलं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं एक्झाम्पल स्वतःच्या मनाने घ्या आणि मला पाठवा, पण ते पूजा आणि अजून 1-2 जणींनी पाठवले, बाकी कुणीच पाठवलेले नाहीत. बरोबर आहे. तर आता ज्या कंडिशन मध्ये जसं तुम्ही सॉल्व्ह केलेलं असेल तसं मला गुगल क्लासरूमला सेंड करा, म्हणजे तुम्हाला काय कळलं आणि कुठपर्यंत आहात ते मला कळेल. बरोबर आहे. हा, आणि इथेही लाईव्ह मध्ये काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर ते विचारा. आणि क्वेश्चन नसतीलच तर मग आपण मीटिंग एंड करूयात आणि जी ओरिएंटेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकला लगेच तुम्हाला जॉईन व्हायचंय. ठीक आहे. बर, आज आता आपण जॉईन झालो त्यावेळेला 12 जण होतो आणि आता 8 जण आहेत. तर आता मी अपेक्षा करते की गुगल क्लासरूमवर ज्या तुमच्या असाइनमेंट येतील त्या 12 लोकांच्या येतील. बरोबर आहे. एक दीप्ती सोडली तर दीप्तीला मे बी समजलेलं नसावं किंवा ती नव्हती म्हणून,
तर 11 जणांच्या असाइनमेंट मला यायला पाहिजे गुगल क्लासरूमला, बरोबर आहे. ज्यांना आता लिस्ट नाही माझ्याकडे, पण तरी जे जॉईन झालेले होते त्यांना तुम्ही सांगा आणि एक्झाम्पल त्यांच्याकडे सर्क्युलेट करा आणि क्लासरूमला तुमचे एक्झाम्पल्स आणि जी सरप्राईज टेस्ट झालेली आहे ती पाठवा. ठीक आहे, चालेल. चला मग बाय. ओके.